त्यानंतर बॉल जसा डिलेवर्ड होईल त्यानंतर दिव्य रुचिता राकेश कुडू एक आपला चिमुरडा राकेश कुडू आणि रुचिता कुडू यांचे मात्र यावेळेला सुपुत्र या ठिकाणी एक छोटस सॉन्ग. चला फायनल मॅच सुरू करायची आहे. वेळेची दिरंगाई करताना आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. मॅच स्टार्ट राहील. अप्रतिम चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मी सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेन की आपण टाळ्यांचा गजर हा करायचा आहे. जेव्हा सामना सुरुवात होईल सामन्याला त्यावेळेला टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळेल. काउंट डाऊन सुरू होईल. चला थोडंसं धावत या ग्राउंड स्टाफ अंकुश पाटील. तर सामन्याला सुरुवात होईल. ग्रँड फिनाले 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. टाळ्यांचा कडकडाट. पहिलाच बॉल हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सुशांत वजीच्या बॅट मधून फार वेगाने बॉल निघून चाललाय. थर्ड मॅनला रोखलं जाईल. वर्ड ऑफ फिल्डिंग क्लास. 2 रन्स तर मिळतील. तिसऱ्या धावेसाठी वळाले. धाडा करता करता 3 धावा होतील का? सेलिब्रेशन तर झालंय परंतु ग्राउंडिंग झाले का बॅट हे पाहणं योग्य ठरेल. थर्ड अंपायर रेफर केले गेले. या आपण चेक करा. अजित म्हात्रे सर. हॅलो हॅलो. उज्ज्वल पाटील गिराळे उपतालुका प्रमुख शिवसेना. हॅलो हॅलो. उज्ज्वल पाटील गिराळे उपतालुका प्रमुख शिवसेना यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. तसेच महेश किनी यांच्यासाठी पारितोषिक लावलं जाते. किशोर किनी अर्थातच लाडके आप्पा यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. चला या ठिकाणी आपण गाणं ऐकूयात. हॅलो. एक छोटासा चिमुकला महाराजांची स्तुती आपल्या गाण्यातून व्यक्त करतोय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराच्या निर्मण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी धार जेलले आपल्या निधड्या छातीवर. सुंदर स्वराच्या निर्मण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार जेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावले भरोसा त्या राजावर. हो प्राणपणाने लढले हे भरोसा त्या राजावर. राजावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. आठवणी येते मना मनातून भगवा झेंडा दिसला. जात पाटला धर्म मांडला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. हा पुन्हा जन्म घ्या इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. जय भवानी जय शिवाजी जय आगरी. जय आगरी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या चिमुकल्यासाठी. उमेश पाटील कोपर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि संजय किनी भामटपाडा यांच्याकडून सुद्धा संजय एकनाथ किनी भामटपाडा यांच्याकडून सुद्धा 500 रुपये असे तब्बल 1000. दिव्य रुचिता राकेश कुडू यांच्यासाठी 1000 रुपये. श्रीकांत शुक्ल ठाकूर यांच्याकडून 500 रुपये म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. या दिव्य आपण यायचं आहे. आणि मी 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. जीत गावड अप्रतिम ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. अंडरम क्रिकेटचा बादशाह सुमित कुडू आपण यायचं आहे. पब्लिक मध्ये झेल घेतला होता तर त्यासाठी कॅश प्राइज आले आमच्यापर्यंत. ते आपण घेऊन जायचं आहे.
राजू रामचंद्र पाटील यांच्या मार्फतही या चिमुकल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दिनेश सदानंद तरे यांच्याकडून 500 रुपये, निलेश सदानंद तरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दिव्यसाठी. वा, लहानपणीच खूप मोठं पारितोषिक कमावलेलं आहे. खिसे कमी पडले. बघ. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी आगरी प्रीमियर लीग खणखणीत चौकार. गुड शॉट. या चौकारासाठी कनात रायडर्सचे प्रोप्रायटर निलेशजी कुडू साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. सुपर टायमिंग. ब्रास बँड पथक आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रदीप यावेळेला आपण पाहतायत उमेशजी पाटील कोपर यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे राजेंद्र किनी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब मराठी दणका यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. जो झेल टिपला होता प्रेक्षकांनी झेल टिपला होता 300 रुपये मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून आलेत आणि अक्षयजी गरत यांच्याकडून 200 रुपये. निलेश वजे आणि अक्षय गरत यांच्याकडून. आणि कॅच पकडा 100 रुपयांचं प्राइज प्रेक्षकसाठी संजयजी कुडू साहेब यांच्याकडून सुद्धा प्रेक्षकांसाठी 100 रुपये आहेत. म्हणजे एका झेलसाठी 700 रुपये. भानुदास भोईर साहेब ठाणे आणि नेहाली स्वरांगी वॉरियर्स टीमच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी बॅटरला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ₹100 सुद्धा कॅश प्राइज आपण पाहतात. प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचलं जाईल. मनोजजी पाटील सुद्धा आमच्या समवेत जोडले गेलेत. यावेळेला प्रतिम चांगला फटका आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. चला बँड पथक इथे यायचं आहे समोर. मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे बँड पथक. बँडवाल्यांना इकडे पाठवा. सन्माननीय समाजसेवक सुमती जैन मनोर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी देवाभाऊ आपणास विनंती करतोय. जे विद्यमान अध्यक्ष आहेत APL चे. वाजवत या, वाजवत. हा वाजवा, शेवटचा सामना आहे. वाजवत वाजवत या. यानंतर पोलीस सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सुरक्षा दलात ज्यांची निवड झालेली आहे, नवसई गावातील समीक्षा अनंत किनी यांची महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये निवड झालेली आहे. मी त्यांना सन्मानपूर्वक मंचावरती येण्याची विनंती करतोय. अनिलजी गावड यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचा क्रीडा निधी प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ द्यात अनिलजी गावड साहेब. चांगला फटका आहे आणि सरळ बॉल निघून जाईल 4 रनसाठी. अतिशय दमदार आणि शानदार फलंदाजी. विकेट गेल्यानंतर सुद्धा दबावाला न जुमानता चांगली मी बॅटिंग करेन. रणजित तरेसाहेब आणि अभिजित तरेसाहेब यांच्याकडून 3 चौकार 3 षटकार 3 विकेट. विकेट हॅट्रिक. 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. यस पंच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पंच. यस, यावेळेला आपण पाहतायत कॅन्सल केले गेलंय. 13 रन झाले. 3 बॉलचा आतापर्यंत काही संपन्न झालाय. चांगला बॉल यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सुशांत वजे चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. त्यांचे पिताश्री सुद्धा मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. यतीनजी वजे यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. चांगलं क्रिकेट अप्रतिम. राज पाटील गेल्या मॅच मध्ये राज्य केलं होतं या खेळाडूने. यावेळेला स्विच हिटचा फटका. छोटा पॅक बडा धमाका.
कनात रायडर्स यांच्याकडून 100 रुपये निलेश कडू साहेबांकडून, त्यानंतर 300 रुपये मिलिंदजी किनी साहेब यांच्याकडून, निलेशजी वजे अक्षय गरत 200 रुपये, सुभाष रामचंद्र पाटील, राकेश पाटील, पंकज पाटील, बटरफ्लाय आगरी कट्टा टेंबोडे यांच्याकडून 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. धन्यवाद. राजूदादा पाटील यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. अतिशय चांगला दर्जेदार झेल. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला लो फुल टॉस बॉल, परंतु फसेल का? यस डेफिनेटली. सुशांत वजे बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. सन्माननीय रजनी रवींद्र कुडू, आगरी समाज उन्नती मंडळाच्या माजी उपाध्यक्षा, एक रिटायर्ड आदर्श मुख्याध्यापिका यांच्याकडून 1111 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. तसेच आपण या मुख्य मंचावरती पाहतो एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व अनिलजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान मी देवाभाऊंना विनंती करतोय. या देवाभाऊ, आपण अनिलजी गावड साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अनिल दादा गावड, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पालघर यांचं मी वेलकम करतोय. शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कृपया करून निहाली स्वरांगी वॉरियर्स डगआउटच्या दिशेने जे प्रेक्षक वर्ग आहेत, कृपया करून आपण 4 ते 5 फूट अंतर सोडून उभे राहा. थोडीशी काळजी घ्या. तसेच या मंचावरती नवनिर्वाचित नगरसेविका वसई विरार शहर महानगरपालिका अस्मिता विशाल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विशाल पाटील सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. तसेच अस्मिता मॅडम यांच्या मातोश्री सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. या एकत्रितरित्या यायचंय. अस्मिता विशाल पाटील, नवनिर्वाचित नगरसेविका वसई विरार शहर महानगरपालिका. तसेच या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी भूपेश गावड आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नवनिर्वाचित नगरसेविका अस्मिता विशाल पाटील, तसेच त्यांच्या मातोश्री वत्सला मॅडम, एक आदर्श शिक्षिका म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचा हातखंड आहे असे विशालजी पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होईल. काय फटका खेळला या वेळेला, अप्रतिम. चांगली फिल्डिंग, स्टॉप केलंय बॉलला आणि इथे मात्र विकेट डाऊन. तू चल में आया. जतीन किनीला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. स्वतःवर निराश, हताश, हतबल मनाने आपण पाहत आहेत. बघा, बँडवाल्यांना विनंती आहे, तिकडे एक इनिंग तिकडे राहायचंय. ही इनिंग संपल्यानंतर तुम्ही लगेच यंगस्टर टेंबोडे उमरोळी इकडे येऊन बँड वाजवायचं आहे, हे लक्षात ठेवा. ही इनिंग झाल्यानंतर या बाजूने या. तसेच आपण या मंचावरती पाहतोय सन्माननीय माजी उपाध्यक्ष आगरी समाज उन्नती मंडळ रजनी रवींद्र कुडू, एक आदर्श शिक्षिका म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी संजय एकनाथ किनी यांना आमंत्रित करतोय. संजयजी किनी या, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. या रजनी रवींद्र कुडू मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील पालनला आपण पाहत आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हाय स्ट्रायकर रन्स, ज्याच्या बॅट मधून धावा जवळपास आपण पाहिलं तर 200 धावा येताना पाहायला मिळत आहेत. एक नामवंत खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, आज खरी मात्र या वेळेला जिद्द कस लागणार आहे. पंकज पाटील पालन आपल्या संघाला कितपर्यंत मजल मारता येईल याकडे दृष्टिकोन असेल. तसेच आपण मंचावरती पाहतोय संजय दादा पाटील, चांदीप मधील हे रत्न आहे, अगदी सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे. संजयजी पाटील यांचा यथोचित सन्मान मी आमंत्रित करतोय. कल्पेशजी कुडू, आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण संजय दादा पाटील चांदीप यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. विश नेटवर्क या चॅनलवर आपण ही स्पर्धा
पाहतायत विश नेटवर्कच्या प्रोप्रायटर रुचिता विश्वास पाटील मॅडमला मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि त्यांच्या सहकारी मी विनंती करेन आपण सुद्धा यायचं आहे. जीत गावड एका साईडला आपण पाहतात पंकज पाटील पालन दबाव आहे परंतु दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी उत्कृष्ट यष्टी रक्षण उत्कृष्ट क्षेत्र रक्षण करावं लागेल. संजय पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला प्राप्त झाले त्यांचे आपण धन्यवाद व्यक्त करूयात. त्यानंतर पुढील सन्मानासाठी वळूयात. आपल्यामध्ये उपस्थित आहेत केशवनाथजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जीतने जर पंकज पाटील पालन यांना बाद केलं तर 20,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दुर्वेश माळी यांच्याकडून हे 20,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि मी विनंती करेन प्रत्येक आगरी समाज बांधवांना किंवा प्रेक्षकांना की पैसे हे तुम्ही इथे बक्षीस लावतील ते आमच्यापर्यंत पाठवा आणि चिठ्ठीवर लिहून द्या की तुम्ही कोणासाठी बक्षीस लावलंय कोणाकडून लावलंय हे पैसे पण पाठवा आणि बक्षीस लिहून पाठवा तेव्हाच ते अनाऊन्स करण्यात येईल याची नोंद घ्या. उद्योजक सुमती जैन यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ द्यात त्यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर केशवनाथ मडवी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी देवा भाऊ अर्थातच देवानंद वजे आपणास विनंती करतो. ज्या प्रेक्षकाने झेल टिपलेला आहे त्यांनी मात्र या ठिकाणी यायचं आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर. एकंदरीत 33 या धावसंख्येवर 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. रवींद्र वजे साहेब यांना आपण पाहत आहेत. मनोजी पाटील, तुषारजी पामाळे साहेब, संजयजी किनी, रोहितजी किनी, कल्पेजी कुडू, पोलीस पाटील बहाडोली, त्यानंतर रत्नाकांत पाटील साहेब, विशालजी पाटील, विक्रमजी घरत हे मात्र समोर आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचं वेलकम असेल. कुमारी समीक्षा अनंत किणी हिची पोलीस दलात महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाल्याबद्दल तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि तिचाही आपण स्वागत करतोय. मी विनोद किणी आपणास विनंती करेन की आपण विनोद पाटील आपणास विनंती करेन की आपण समीक्षाचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. 33 रन 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. दिलीप पाटील खामलोलीचे रहिवाशाले सन्माननीय दिलीपजी पाटील आपणास मी मंचावर आमंत्रित करते. हॅलो. सुभाषजी रामचंद्र पाटील, राकेश पाटील आणि पंकज पाटील बटरफ्लाय आगरी कट्टा टेंबोडे यांच्याकडून 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. मी या तिघांनाही एकत्रितरित्या आमंत्रित करतोय. बटरफ्लाय आगरी कट्टा या. मयूर गावड, प्रदीप गावड, विघ्नहर्ता डीजे आणि हितेश पाटील अप्पा आगरवडी यांच्या माध्यमातून पुढील 8 दिवसांसाठी पुढील वर्षासाठी 8 दिवस जी आपली APL स्पर्धा आहे त्यासाठी डीजे विनामूल्य आपल्याला आलेला आहे. त्यांचा आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. सर्व आगरी प्रीमियर लीगची कोर कमिटी आपलं धन्यवाद देते. थँक्यू सो मच. प्रदीपजी गावड साहेब, मयूर गावड आणि हितेश पाटील अप्पा आगरवडी या तिघांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. स्वप्नील पाटील या. डॉन स्वप्नील पाटील डॉन आपण सन्मानित करायचं आहे. बटरफ्लाय आगरी कट्टा यांना आपण सन्मानित करायचं आहे ज्यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा प्राप्त झालेले आहेत. बटरफ्लायची संपूर्ण टीम बटरफ्लाय आगरी कट्टा. $35 रन्स 35 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीम. 5वा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेला ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. काय फिल्डिंगचा दर्जा, क्लास फिल्डिंग सारंग.
रुचिता विश्वास पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विश नेटवर्कच्या ओनर आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला ऑन साइडला काय भव्य स्वागत केलंय. सौरभच्या बॅट मधून क्लास, टाळ्यांचा कडकडाट, ब्रास बँडवर डान्स जबरदस्त यावेळेला पाहायला मिळतं. सर्व काही ओके. या षटकाराने संघाची धावसंख्या 42 धावा, 42 रन. बॉलला फॉलो केलं होतं मनीष निजाई, मुनीत कुडू, राज निजाई, राज पाटील असतील, मंजित कुडू असतील, साहिल पाटील. ग्रेट वर्क. निलेश कुडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षीचं 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपणास प्राप्त झालेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान कनाद रायडरचे सर्वा बाडोली गावचे निलेश कुडू, ज्यांच्या माध्यमातून 11,000 रुपये आर्थिक सहाय्य पुढच्या वर्षीसाठीचं प्राप्त झाले. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनोद पाटील आपणास आमंत्रित करतो. आज सागर सुभाष पाटील यांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपण केक कटिंग करून या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. सन्माननीय निलेश कुडू कनाद रायटर्सचे सर्वा यांचा यथोचित सन्मान होतोय, ज्यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षीचं सुद्धा आर्थिक सहाय्य 11,000 रुपयाचं प्राप्त झालेलं आहे. तसेच सन्माननीय दिलीपजी पाटील खामलोली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी अक्षय घरत आपणास विनंती करतोय की आपण दिलीप पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. 4 षटकांचा खेळ अखेरीस 42 धावा. चला स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळात 5:35 मिनिटे झाले. सेकंड इनिंग सुद्धा आपल्याला खेळवायची आहे आणि राकेश पाटील त्या ठिकाणी बातचीत करतात. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये मात्र उतरायचं आहे, त्यामुळे बॅड लाईटची कोणतीही अपील चालणार नाहीये. फायनल मॅच आपण पाहत आहेत. दिलीपजी घरत आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान या ठिकाणी मंचावरती होईल. दिलीपजी घरत खामलोली. पंकज पाटील पालन 200 धावा क्रॉस करणारा पहिला असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टेंबोडे एक्सप्रेस आणि आता गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. प्रतीकला आपण पाहू शकाल उजव्या हाताने राऊंड द विकेटने पहिलाच बॉल लेफ्ट केला. यावेळेला ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर झेंडूला पिच केलं. पंच वळतात विरल नायर सर. यस वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर 43 रन्स ऑन दी बोर्ड. आदरणीय सन्माननीय सुभाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. अग्री समाजातील एक सुंदर ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख. यावेळेला ऑन साइडला काय भव्य स्वागत केलंय सुभाजी पाटील साहेबांचं आणि देवानंद वजे साहेब यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी खणखणीत षटकार 6. बघा, प्रेक्षकांनी जेल घेतल्यानंतर ज्यांनी बक्षीस लावले त्याने आणून द्या, कारण आतापर्यंत 2 जेल घेतलेले आहेत प्रेक्षकांनी, 3 घेतलेले आहेत. तर 3 प्रेक्षकांनी जे जेल घेतलेले आहेत ते प्रेक्षक इथे आलेले आहेत, तर त्यांचं बक्षीस त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून ज्यांनी बक्षीस लावले त्यांनी आमच्यापर्यंत आणून द्या. धन्यवाद. अप्रतिम ऑन द टोस खेळला गेलाय. समोर खेळलेत आणि इथून मात्र आपण पाहू शकाल सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. क्या बात आहे पंकज पाटील पालन. क्लास बॅटिंग. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी दिले. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55 धावा. अजून एक षटकार आला तर उमेशजी पाटील कोपर यांच्याकडून 1000 रुपये, राजेंद्र किनी यांच्याकडून 1000 रुपये आणि मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दनका यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. जबरदस्त बॅटिंग. प्रतीक अनुभव तेवढा नाहीये, परंतु प्रतिभेची कमी सुद्धा नाहीये या खेळाडूकडे.
यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, खूप चांगल्या पद्धतीने समोर खेळलेत, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला. एक रन मिळेल. पंकज पाटील सेन्सिबल बॅटिंग करत असताना समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं हे आतापर्यंत त्यांनी दाखवून दिलंय. गुड कॅल्क्युलेट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कॅल्क्युलेशन अप्रतिम. प्रत्येक ओव्हरला किती धावा यायचंय हे माइंडसेट केले गेलंय. ऑन दी टोस खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला फोर्स केलाय, परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपलाय गेलाय. सारंग ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. चला यानंतर आपण विशेष सन्मानाकडे वळणार आहोत. आपण पाहतोय एक आगरी समाजातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, आगरी समाजाचं भूषण, सामाजिक कार्यकर्ते, माजी पालघर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून 6,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळास प्राप्त झालेलं आहे. सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी देवानंद वजे साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सुभाषदादा पाटील साहेब, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सुभाषदादा पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. ओव्हर टू प्रमोद सर. छप्पन्न धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 56 रन. प्रत्येकने अखेरकार विकेट मिळवली. आता महेश गेल्या मॅचचा हिरो, कशित कोपरचा ब्रँड, आजच्या दिवसामध्ये मात्र चमक कामगिरी करताना पाहायला मिळतो. जो झिजेल तो चमकेल याच पद्धतीने मात्र खेळावं लागेल. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल. महेश किनी नावाचं वादळ घोंगावलंय. टाळ्यांचा कडकडाट होत असताना महेश किनीसाठी पारितोषिक लावलं जातंय. किशोर किनी, लाडके आप्पा यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच अगदी सामना संपल्यानंतर त्यांना सन्मानित केलं जाईल. महेश किनी 5 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धाव संख्या 60 वर जाऊन पोहोचले गेले. 12च्या सरासरीने आतापर्यंत खेळी करतायत. ग्रेट बॅटिंग. जर लगातार 3 षटकार महेश किनीच्या बॅटमधून येतात तर उमेश पाटील यांच्याकडून 2000 रुपये, किशोरजी किनी यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक लागले गेले. साठ धावा झालेत. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. काय रेकॉर्ड ब्रेक. प्रेक्षक वर्ग या स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात संपूर्ण दिन राजूदादा पाटील मैदानासाठी झटले. हे मैदान संपूर्ण उभारलं. 60 ते 75 दिवस रात्रंदिवस मेहनत आणि त्यामुळे आज आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या संपूर्ण आपण पाहू शकता ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे मंथन, जे ड्रोन कॅमेरा आपण पाहू शकता, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतो. ही ताकद आहे साखरेकरांची खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर, आणि ही ताकद आहे आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनची. हॅलो. सौभाग्यवती कीर्ती कुंदन पाटील, राहणार उमरोळी, या आगरी समाजातील पहिल्या महिला असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून विराजित होत आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती करतो की आपण आगरी समाजातील पहिले असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर सौभाग्यवती कीर्ती कुंदन पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. ओव्हर टू प्रमोद सर. क्लास क्लास आणि फक्त क्लास दाखवत असताना दिस इज अ क्लास सुपर बॅटिंग. पहिल्याच बॉलवर करपूस समाचार घेतलाय. षटकाराने सुरुवात केले. जबरदस्त बॅटिंग करत असताना ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. या षटकाराने संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 66 धावा झालेत. पुन्हा एकदा बॉल तयार. अजय घरत काहीतरी जात आहेत. गोलंदाजाला मात्र सांगतायत. गोलंदाज आहे पियुष, नवीन गोलंदाज, नवीन चेहरा, आणि अजय घरत एक्सपिरियन्स पाहायला मिळतो. खानिवडीचा ब्रँड आहे पियुष टू पंकज पाटील पालन. हॅलो. अजय गावड आणि अनुष्का गावड यांनी सन्मानपूर्वक
मंचावरती यायचं आहे. अजय गावड, अनुष्का गावड, टेंबोडे. या वेळेला मात्र डिरेक्ट हिट. यस, व्हॉट अ विकेट किपिंग बाय अजय घरत. टायगर अभी जिंदा आहे हे दर्शवत असताना अजय घरत 40+ क्रिकेट हातात आहेत, परंतु काय जबरदस्त या वेळेला यष्टी रक्षण पाहायला मिळतं. पंकज पाटील पालन बॅक टू द डगआउट. चांगल्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलं. आता इथून संघाची धावसंख्या 67 आणि बॉल फेकून झाले ते 2. शेवटचे 4 बॉल शेष आहेत. महिला कक्षांमध्ये आपण महिलांनी जर झेल घेतला तर अक्षय घरत, निलेश वजे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, विपुल रवींद्र वजे साहेब यांच्याकडून पुढील वर्षासाठी सुद्धा 11,000 रुपयांचं पारितोषिक, 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आत्ताच जाहीर झालंय. विपुलजी रवींद्र वजे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. साखरे आपलं मनपूर्वक धन्यवाद. मनोज पाटील काय म्हणतील? पंकज पाटील पालन यांची विकेट गेल्यानंतर आता शेवटचे 4 बॉल राहिलेत, तर एक्झॅक्टली किती धावा लागायला हव्यात स्कोर कार्डवर? नक्कीच त्या खेळाडूचं, त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल आणि कौतुक करेन मी. 40+ क्रिकेट खेळतोय अजय घरत आणि काय एका तरुण खेळाडू सारखी उडी मारली, चेंडूला अडवला आणि यष्ट्यांचा वेध घेतला. इथे आपण बघतोय चांगला फटका योगेश पाटील बाबू ब्रँड ऑफ बहाडोली, परंतु तिथे हर्ष आगरवाडीचा ब्रँड आहे. हर्ष आणि सारंगने प्रभावित केले या संघामध्ये. काय जबरदस्त झेल दोघांकडून आपल्याला बघायला मिळतात. सारंग हा बिरवाडीचा खेळाडू आहे, तर हर्ष आपण आगरवाडीचा खेळाडू बघतोय, ज्याच्या माध्यमातून आपण बघतोय मागचं आगरवाडी प्रीमियर लीग ज्याने गाजवलं होतं तोच हर्ष तिथे उभा होता. आणि योगेश पाटील बाबू याच्या खेळीला इथे मात्र फुल स्टॉप लागलेला आहे. पंकज पाटील हे जर असते तर कदाचित या 4 चेंडूमध्ये 10-12 धावा आल्या असत्या. त्या 10-12 धावांचा जो डिफरन्स आहे तो मात्र या निकालावर परिणाम देऊन जाऊ शकेल, अशी चर्चा मात्र प्रेक्षकांमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळते. ज्या प्रेक्षकांनी झेल घेतला असेल त्यांनी यायचं आहे. तानसा किंग जवळ कोणी झेल घेतला आहे. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. सुपर लाईन अँड लेन. मी विनंती करेन दिव्य रुचिता राकेश कुडू या चिमुरड्याला की सुंदर सॉन्ग आपण ऐकवलं त्याबद्दल महेशजी भोईर, जाणता राजा खार्डी चषकाचे आयोजक आदरणीय सन्मान्य महेशजी भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. तर दिव्य आपण या आणि बक्षीस यावेळेला सन्मानित आपण करणार आहोत. मी रोहित किनी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण 500 रुपये या ठिकाणी दिव्य रुचिता राकेश कुडू या मुलाला आपण 500 रुपये या ठिकाणी सन्मानित करायचंय. निलेश तरे माकणे यांच्याकडून आपण पाहताय. सचिन यांनी जर 2 बॉल 2 षटकार जर आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु शेवटचा बॉल आहे आणि आपण पाहतायत. एकदा जोरदार टाळ्या होत्या. दिव्य रुचिता राकेश कुडू अतिशय उद्याचं भवितव्य. महेश यांच्यासाठी आपण पाहताय जर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. उमेश पाटील कोपर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉल तयार. पियुष राईट अप ओव्हर द विकेटने चांगला बॉल होता. ऑफ साईडला मात्र खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला, परंतु ऑन साईडला बॉल निघून जातोय. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि यस डेफिनेटली डायरेक्ट हिट. काय निशाणा साध्य केलाय जीत गावडच्या माध्यमातून. लहानपणी भरपूर मात्र यावेळेला आपण पाहतायत लगोरी खेळले असतील आणि त्यामुळे मात्र हा निशाणा साधला गेला. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. 1 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. हॅलो चला, विश नेटवर्कचे सर्व आपण पाहतोय. रुचिता विश्वास पाटील आणि विश्वास पाटील हे दाम्पत्य यांना मी आमंत्रित करतोय. यांचा यथोचित सन्मान होईल. रुचिता विश्वास पाटील आणि विश्वास पाटील, मी रोहित केनी आपणास विनंती करतो की आपण विश्वास पाटील विश नेटवर्क तसेच त्यांच्या सौभाग्यवती रुचिता विश्वास पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. बँड पथक आपणास विनंती असेल की आता आपण यंगस्टर टेंबोडे यांच्या खांब्यामध्ये जायचं आहे. त्यांच्या पॅव्हिलियन मध्ये आपण येणार आहोत. बँड पथक फक्त हे प्राइज जे आहे जे कॅश प्राइज
प्रेक्षकांसाठी आहे फक्त. जे झेल घेत आहेत ते फक्त प्रेक्षक असावेत, ते खेळाडू नसावेत याची दखल घ्यायची. फक्त ही प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. स्मरण एंटरप्राइजेस आदरणीय सन्माननीय अजयजी वजे आणि सागर वजे आणि अजितजी वजे यांच्याकडून 3000 रुपये मंडळाला आलेले आहेत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. सागरजी सुभाष पाटील ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि केक कटिंग करण्यासाठी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी सागरजी सुभाष पाटील आपण मंचावरती यायचं आहे. अगदी लगेच या, कारण हा ब्रेक आहे. या ब्रेक मध्ये आपण आपला वाढदिवस साजरा करणार आहोत. सागरजी सुभाष पाटील. बँड पथक आपण यंगस्टार टेम्बोडे या पॅव्हेलियन मध्ये जायचंय. बँड पथक सत्तर धावांचं लक्ष आहे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण करावी. चला ग्राउंड स्टाफ लगेच पाणी घेऊन जायचंय. शेवटची मॅच आहे आणि पाणी तिथे नाहीये. लगेच आपण पाणी घेऊन जायचंय. आपण यंगस्टर टेंबोडे उमरोळी या स्टँडच्या दिशेने यायचंय. ब्रास बँड पथक प्लीज मी विनंती करेन. 70 धावांचं लक्ष. 70 रन्स टू विन. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ आज भरलेलं हे संपूर्ण आपण पाहू शकतायत. नेहर पाटील मात्र यावेळेला आपण पाहतायत किरण पाटील यांचे सुपुत्र आहेत. आज पिताश्रीला सुद्धा अभिमान असावा. आज नेहर पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो बँड पथक सौरभ पाटील जरा बँड पथकाला सूचना द्या ना. सौरभ पाटील बँड पथकाला सूचना द्या की यंगस्टार टेम्बोडे यांच्या पॅव्हिलियन मध्ये जायचंय. या वेळेला ऑफ साईडला आपण पाहताय सरळ बॉल निघून जाईल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर. 1 या धावसंख्येवर ऑफ द मार्क पंकज पाटील पालन टेम्बोडे एक्सप्रेस. विजेंद्र कुडू आणि सूरज पाटील यांच्याकडून यंगस्टर्स टेम्बोडे उमरोळी या बॅटरच्या बॅटमधून षटकार आला तर 500 रुपये पर षटकारासाठी 100 रुपये. हॅलो बँड पथक चला या यंगस्टार टेम्बोडेच्या पॅव्हिलियन मध्ये आपण यायचं आहे. बँड पथक सन्माननीय भानुदासजी भोईर साहेब आपणास मी सन्मानपूर्वक मंचावरती येण्याची विनंती करतोय. या भानुदासजी भोईर साहेब आपण आपले अतिथी आहात आणि अतिथींची जागा ही मंचावरती आहे. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. वाईड आहे की नाही
जर यंगस्टर टेंबोडे उंब्रोळी हा संघ जर जिंकला, विजेतेपद पटकावलं, तर राज वजे यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी यंगस्टर टेंबोडे या टीम साठी फेअर डिलिव्हरी. यस, पंच यावेळेला क्षमस्व आणि जरूर आपण पाहू शकताय रिटर्न मिळतोय. हा DRS. यस, दर्शन पाटील. बँडवाल्यांना आम्ही इथून अनाऊन्स करतोय, परंतु आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. प्लीज कोणीतरी प्रतिनिधी तिकडून पाठवा. आणि आपल्या चला बँडवाले ऐका जरा, बँडवाले बँड पथक यंगस्टर टेंबोडे उमरोळी या पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. या वेळेला बॅटचा वापर केलाय. क्या बात आहे, शानदार षटकार. मनीष निजाई यांना सांगितलं या बॉलवर रील्स बनवा. व्हॉट अ शॉट, क्लास. या षटकाराने मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. 70 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पंकज पाटील पालन यांच्यावरती हा काउंटर अटॅक आदित्यच्या बॅट मधून. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग आदित्य पाटील. यावेळेला ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला होता. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस. डिरेक्ट हिट, टीट फॉर टॅट. दक्ष गावड पुढे सरसावतोय आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज आदित्य पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. सेलिब्रेशन टाइम. षटक क्रमांक आपण पाहिलं तर यावेळेला पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकांच्या अखेरीस यंगस्टर्स टेंबोडे उमरोळी टीम जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 70 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर 30 बॉल आणि 62 धावांची आवश्यकता आहे. 30 बॉल आणि 62 रन हे सामन्याचं समीकरण. प्रत्येक रन साठी जीत गावडच्या हर्षल ऍपल टेंबोडे यांच्याकडून 10 रुपीज. जीत गावड यांना आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी बंटी यांच्याकडून. बघा, लक्षात ठेवा, प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, सगळे प्रेक्षक आपलेच आहेत, परंतु बक्षीस लावताना 100 वेळा आम्ही सांगितलंय की पैसे कॅश पाठवा इकडे, कारण आम्हाला मग प्रेक्षक येतात किंवा खेळाडू येतील मग आमच्याकडे मागतील. त्यापेक्षा कॅश पाठवा. उरलेली रक्कम तुमच्यापर्यंत परत देण्याची जबाबदारी माझी राहील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 8. कृपया करून बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी प्रेक्षक राहणार नाही याची खबरदारी घ्या. जर त्या टीमचा तो आढळला तर कडक कारवाई केली जाईल. ऑफ साइडला यावेळेला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला घेऊन काढले जीत गावडच्या बॅटमधून 1 रन. जीत गावड. जर प्रत्येक षटकारासाठी दुर्वेश माळी यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अनिलजी तरे साहेब आपला सहर्ष स्वागत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. अल्पेजी राऊत साहेब जय बजरंग क्रीडा मंडळ यांचे बिरवाडी अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे श्रीकांतजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर मिळेल, परंतु इथून महेशने चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणाला केली, अन्यथा लॉंग स्टॉप रिझनला फार वेगाने बॉल निघून गेला असता. थँक्यू म्हटलं असेल महेशने या बॉलला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. कृपया करून कोणीही मध्ये पण जायचं नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 11 ह्या धावसंख्येवर 11 रन्स.
अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना प्रितेशजी पाटील, विकी वजे VIP बॉक्स मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहेत तुषार घरातला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय आणि तुका आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. आशिष पाटील या मॅचचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला खिचून मारले या बॉलला. दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फार वेगाने बॉल वळतोय आणि पाहता पाहता बॉल सीमारेषेच्या पलीकडे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी आगरी प्रीमियर लीग खणखणीत चौकार 4. तर धावसंख्या झालेत 15-25 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांचं लक्ष समोर असेल. ऑन स्क्रीन आपण प्रेक्षकांना बघतोय काय जबरदस्त तानसा किंग आई एकविरा ग्रुप माकण्याच्या स्टँड मध्ये सध्या कॅमेरा आहे आणि या वेळेला आपण बघतोय अजय घरत ब्रँड ऑफ खानिवडे माफ करा जीत गावड टेंबोडे संघाचा हा आधारस्तंभ आहे. परंतु आज आपण बघतोय यंगस्टार टेंबोडे उमरोळी संघाकडून खेळताना काही जबरदस्त फलंदाजी करतोय. इथे धावा झाल्या धावफलकावर आपण बघतोय 21 आणि विजयासाठी आपण आता बघितलं तर 24 चेंडू आणि 49 धावा मॅच ऑन बघायला मिळते. इथून जीत गावडचं खेळणं यंगस्टार टेंबोडे उमरोळी संघासाठी खूप महत्वाचं असेल. अजय घरत आणि जीत गावड 2 बॅटर आहेत. दोघांकडे क्षमता आहे, मोठमोठे फटके खेळण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि ती कामगिरी त्यांना प्रॅक्टिकली मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. इथून आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. जी उपस्थिती आपण बघतोय. अच्छा लाईट ऑफ करा, मंडप डेकोरेटर्स लाईट बंद करा. थँक्यू. लाईट बंद करा, LED बंद झाली. लाईट्स ऑफ करा. ओके थँक्यू. इथून आपण बघतोय पंकज पाटील समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी करताना हलक्या हाताने अजय घरत खानिवडेचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळते. 40+ क्रिकेटचा हिरो आहे, परंतु आज काही कमालीची फलंदाजी या आगरी प्रीमियर लीग मध्ये केलेली आहे. कौतुकास्पद कामगिरी करताना अजय घरतला आपण सातत्याने बघतोय. वयाचा कुठलाही परिणाम त्यांच्या खेळावर मात्र दिसून येत नाही. फिटनेस लाजवाब आहे. इथून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल पंकज पाटीलचं हे षटक खूप निर्णायक असेल, कारण इथून पंकज पाटीलचे 5 चेंडू हाताळल्यानंतर पंकज पाटीलचा कोटा आहे तो पूर्ण होईल. त्यानंतर 18 चेंडू राहतील. गोलंदाज पुन्हा एकदा जीत गावड उजव्याच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच दर्शवतात की फेअर डिलिव्हरी आहे. जीत थोडासा नाखुश आहे, परंतु सफल झाले होते. त्याच अनुषंगाने आपण बघतोय पंचांनी हा निर्णय गोलंदाजाच्या पक्षात टाकलेला आहे, कारण तुम्ही जेवढे पुढे जातील खेळायला उजव्याष्टीच्या तेवढा बेनिफिट हा गोलंदाजाला असतो. इथून आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता जीत गावडने. चेंडू पूर्णपणे चुकलेला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेलं क्षेत्ररक्षण थोडंसं अंगलट येताना आपल्याला बघायला मिळतं इथून, कारण संध्याकाळचं सत्र होतं. खेळपट्टी नरम होते, आउटफील्ड सुद्धा थोडीशी नरम बघायला मिळते. यावेळेला पायावरचा चेंडू होता. इथे आपण बघितलं तर अजय घरत धावतायत आणि या वेळेला मात्र नीटचं कलेक्शन होऊ शकलं नाही. चेंडूला जर हातामध्ये घेतलं असतं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पंकज पाटील 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतात. यावेळेला आपण बघितलं तर मिड विकेटला झेल घेण्याचा प्रयत्न दक्ष गावड ब्रँड ऑफ बिरवाडी आपण बघतोय. एक अपकमिंग यंग स्टार आहे. प्रभावित केले सगळ्यांना या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या सामन्यातील पहिलं षटक वगळलं तर दक्ष गावडने सुद्धा सगळ्यांना प्रभावित केलंय. आणि डॉन किलर बिरवाडी संघामध्ये असलेला तनिष 14 वर्षाचा खेळाडू, या खेळाडूने सुद्धा शेवटचं षटक हाताळताना प्रत्येक सामन्यामध्ये काही कमालीची गोलंदाजी केली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील पंकज पाटील.
इथून उजव्याष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या सहाय्याने आमचे जे समालोचक, आगरी समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि नेहमीच त्यांची क्लिप व्हायरल होते, जिथे जिथे समालोचन करायला जातात तिथे तिथे त्यांची क्लिप व्हायरल होते, दिलीप पाटील सर इथे उपस्थित झालेले आहेत. नरीजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करीन आपण व्यासपीठावर या आणि त्यांचं भव्य स्वागत. इनसाइड आउटचा फटका, क्लास. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय जीत गावड. दिलीपजी पाटील यांचं स्वागत भव्य केलंय ते षटकाराने. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 32 धावा. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 38 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 19. पंकज पाटील पालन, ज्या खेळाडूने रबर टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये रबर बॉल मध्ये भर पावसामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, 100 बॉल खेळणारा पहिला खेळाडू ठरला होता, त्याच्याच अगेन्स्ट आता मात्र या वेळेला ट्रॅप रचला गेलाय. जीत गावडला माहिती आहे इथे पंकज पाटील पालन यांना आता सन्मान द्यायला हवा. रिस्क घेतली तर कदाचित आपल्याला हा सामना अंगलट येऊ शकतो. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 33 रन, 33 धावा. रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. साखरी क्रीडा नगरीमध्ये देण आहे राजूदादा पाटील. काय मैदान बनवलंय जबरदस्त. प्रत्येकाने कौतुकास्पद मात्र कौतुक केले, स्तुती सुमने उधळले. सुपर अप्रतिम. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहत आहेत. अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे संपूर्ण कार्यकारिणी समिती यांना मानाचा सलाम. आदरणीय ग्राउंड स्टाफ अंकुश पाटील आपण यायचंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जर आपण पाहिली तर 33 वर जाऊन पोहोचले गेले. 18 बॉल आणि 37 रन. 6 अँगलने आपण पाहू शकतायत आमच्या एलईडी स्क्रीनवर. एक ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे आपण फितीत केलेला स्टेबल आपण पाहतायत. प्रेक्षकांची लयलूट जणू काही समुद्राला उधाण आलंय. रेकॉर्ड ब्रेक आपण पाहताय. ते आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना जीत गावड उंच सकल बांध्याचा 2 वर्षाच्या कमबॅक नंतर ज्याने जबरदस्त बॅटिंग केले. चला घाई करा कारण घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर 6:05 झालेत. जाताना सर्व प्रेक्षक वर्गांना मी विनंती करेन कळकळीची की जाताना बाईक सावकाश चालवा. घरी कोणीतरी आपली वाट पाहतायत, त्यामुळे ही नम्रतेची कळकळीची विनंती असेल. आता 17 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 37. कृपया करून बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका. खबरदारी आपण स्वतःची खबरदारी स्वतःने घ्यायची आहे. जबाबदारी घ्या. 17 बॉल आणि 37 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. सामना कसा असावा फायनलचा तर तो असा असावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला आपला टीम इनसाइड आउटचा फटका. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय शानदार. जीत गावडच्या बॅट मधून कडक शॉट. ISPLच्या भाषेत म्हणायचं झालं तर हा 9वा होता. सुपर टेक्निकली साऊंड. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 39. अजून एक षटकार आला तर सूरज पाटील विजेंद्र कुडू यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपीज. राज वजे साहेब यांच्याकडून जीत गावडसाठी 500 रुपये आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर तब्बल जाऊन पोहोचते 39-31 रनची आवश्यकता आहे. सुशांत वजे शॉर्ट स्ली मिड ऑफ यावेळेला घेतले गेले. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. ऑफ साइड होती ती पॅक केली. हेच मात्र पंकज पाटील पालन यांच्याकडे कौशल्य आहे, अनुभव आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव पाठीशी असताना कोणत्या वेळेला कोणत्या ठिकाणी कोणता क्षेत्ररक्षक घ्यायचं हे आता या वेळेला दर्शवत असताना ग्रेट लीड केले गेले आतापर्यंत. 15 बॉल 31 धावा. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. तुम्ही फिल्डर कुठेही ठेवा, मी थांबणार नाहीये. रडायचं नाही तर लढायचं आहे हे दर्शवत असताना हा षटकार 6 धावा.
पुन्हा राजवजे यांच्याकडून जीत गावडसाठी 500 रुपये आलेले आहेत. या षटकाराने संघाची धावसंख्या 45. काय बॅटिंग सुरू आहे. जीत गावडची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा काय बॅटिंग केले जीत गावडने. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी दिले आणि रन्स आता या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 बॉल 25 रन. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. राज निजाई यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता. जे आमचे कॅमेरामॅन काय जबरदस्त यावेळेला पाहायला मिळतोय. रेकॉर्ड ब्रेक 8 वर्षांच्या पलीकडे 9व्या वर्षामध्ये हा रेकॉर्ड ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षक राजा या ठिकाणी आलेला आहे. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण ही नटलेली आणि सजलेली ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. आपण पाहतायत हा टेनिस बॉल क्रिकेटचा आगरी समाज बांधवांचा वर्ल्ड कप चा देदीप्यमान सोहळा. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला फिल्डर नाही आहेत. फिल्डर दूर आहेत आणि इथून येईल वन बाउन्स ओर दिलो चौकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या तब्बल आता आपण पाहिली तर 49. सदानंद गुण वजय साहेब यांच्याकडून जीत गावडला या चौकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. संघाची धावसंख्या 49. विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. पंकज पाटील पालन जात आहेत. काहीतरी कानमंत्र देत आहेत. दक्षला आपण पाहतायत. धीर दिला जातो. धीर हा शब्द अगदी आपला जवळचा मित्र असतो. धीर द्यायला एक मित्र असा जपावा की ते प्रत्येक गोष्टी मात्र तुम्ही शेअर करा. जेव्हा मात्र तुम्ही कठीण काळामध्ये असतील, टेन्शन मध्ये असतील, त्यावेळेला एक तरी मित्र असा असावा जो धीर देणारा. प्रत्येक षटकारासाठी दर्पण पाटील यांच्याकडून 100 रुपये. त्यावेळेला बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये आता बॉल आहेत 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 21. 12 बॉल आणि 21 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग सजून घ्या. लगेच वेळ दौडू नका. 12 बॉल आणि 21 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 21 रन. पंकज पाटील पालनच्या 2 षटक या वेळेला जरूर झालेली आहेत. त्यामुळे आता जीत गावड चान्स घेण्यासाठी तत्पर आहे. परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 12 बॉल 21 रन. 21 रन 12 बॉल. नेहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटन की यंगस्टर्स टेंबोडे उमरोळी. 2 टीम मध्ये जबरदस्त फायनल मॅच. आगरी प्रीमियर लीग पर्व 9. कोणता संघ विजेतेपद पटकावेल. कारण विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत. विजेते वेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात, विजेते बनतात. तेच करावं लागेल. विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर निलेश तरे यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल सचिन यांना. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका अजय गरेजच्या बॅट मधून. चौकार. 4. राज वजय यांच्याकडून जीत चौकार या वेळेला आला अजय गरेजच्या बॅट मधून. त्यामुळे 500 रुपये या ठिकाणी दिले गेलेत. अकरा बॉल आणि 17 रन. जीतला आतापर्यंत दुर्वेश माळी यांच्याकडून 7500 रुपये आले. चांगला बॉल. 10 बॉल आणि 17 रन. चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं असावं, इम्प्रोव्हायझेशन कसं करावं. कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला अपडेट राहावं लागतं, बदल करावा लागतो आणि तेच केलं. व्हेरिएशन दाखवलं सचिनने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला. अजय घरात बॅक टू द डगआउट. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. मनोजी पाटील काय म्हणतील. ही विकेट महत्वपूर्ण पाहायला मिळते.
नक्कीच अजय गरज थोडेसे थकलेले होते. कदाचित चिन्मय आलाय. चिन्मयकडे मोठे फटके आहेत. उमरोळी गावचा हा खेळाडू आपल्याला सातत्याने बघायला मिळतोय. आक्रमक फलंदाज म्हणून याला ओळखलं जात आहे. तर हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. एका बाजूने जीत चांगली फलंदाजी करतोय, त्यामुळे हा सामना आता तरी या स्थितीला आपण बघतोय तर 50-50 आहे. इथून जो संघ चांगली कामगिरी करेल तो पुढे जाईल, यात काही शंका नाही. परंतु सध्या 9 चेंडू आणि विजयासाठी आपण बघितल्या तर 17 धावांची गरज आहे. धावा होऊ शकतात आणि ह्या दोघांकडे ती क्षमता आहे. आतापर्यंत निहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन सुनावेचा विचार केला तर अजूनपर्यंत या संघाला कोणाच्याही मध्ये ताकद नव्हती हरवण्याची. ए गटातून आपण बघितलं तर पहिले लीग स्टेजचे 6 सामने जिंकला होता. त्यानंतर क्वालिफाय सामना झाला होता तो याच 2 संघांदरम्यान, तो सुद्धा निहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन सुनावीने जिंकला. आणि इथे मात्र अंतिम सामन्यामध्ये हे 2 संघ एकमेकांसमोर आहेत. इथून सामना दुहेरी वळणावर आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पूर्णपणे चुकलेले आहेत. 8 मध्ये 17ची गरज. हे 2 चेंडू निर्णायक असतील. इथून एखाद मोठा फटका आला तर मात्र सामना पुन्हा एकदा आपण बघतोय तर यंगस्टार टेंबोडे उमरोळीच्या बाजूने झुकू शकतोय. परंतु ह्या 2 चेंडूंवर एखाद विकेट किंवा दोन्ही चेंडू निर्धाव फेकले गेले तर नक्कीच या सामन्यामध्ये मात्र कलाटणी येऊ शकते. यस, ऍब्सोल्युटली राईट. शिवसंग्राम माकणे यांच्याकडून सचिनसाठी 1000 रुपये. मात्र ऑन साइडला खेळलाय. फटका तर छान आहे. इन दी एअर चेंडू हवेत आणि इथून मात्र व्हॉट अ कॅच. काय झेल टिपलाय उज्ज्वल पाटील. सुंदर झेल. आणि इथे मात्र आपण पाहतायत बॅक टू द डगआउट. चिन्मय तरे गॉन. कॅचेस विन द मॅचेस. राजू दादा पाटील यांच्याकडून 500 रुपये या झेलसाठी. काय झेल टिपला होता आपण पाहू शकताय ते एलईडी स्क्रीनवर. जेव्हा जेव्हा आपण बघतोय ना प्रमोद सर, जेव्हा जेव्हा यंगस्टार टेंबोडे उमरोळी संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा राज पाटील त्यांच्या मदतीला धावून येतोय. यावेळेला सुद्धा 7 चेंडू 17 धावा आणि इथून राज आलाय. राज त्यांच्या मदतीला धावेल का? एका बाजूने आयकॉन खेळाडू जीत आहे. क्षमता तर दोघांमध्ये सुद्धा आहे. हो, निश्चित स्वरूपात सचिन यांना पुन्हा एकदा शिवसंग्राम माकणे यांच्या वतीने 1000 रुपये. कॅचसाठी राजूदादा पाटील यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. आणि काय जबरदस्त देवानंद कृष्णा वजे साहेब आपण पाहतायत. अध्यक्ष विश नेटवर्कचे प्रोप्रायटर विश्वाजी पाटील आणि यंगस्टर टेंबोडेचे प्रफुल्लदादा पाटील यांना आपण पाहू शकतायत आमच्या ऑन स्क्रीनवर. परंतु इथे कदाचित चुकी झाली असावी. सिंगल डबलला महत्व दिलं नाही. जीत गावड मात्र हा ड्रामा पाहतोय त्याच्या डोळ्यासमोर. इथून चांगला फटका आणि या वेळेला कडक शॉट. क्या बात आहे राज पाटील. नाद करायचा नाही. षटकार. मी म्हटलं होतं ना की राज जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा तो संघाच्या मदतीला धावून येतोय. आणि इथे आपण बघितला तर राजच्या बॅटमधून येणारा षटकार नवसंजीवनी देऊन जाईल का यंगस्टार टेंबोडे उमरोळी या संघाला, हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. बक्षिसांची अक्षरशः खैरात होते या यंगस्टार टेंबोडे उमरोळीच्या खेळाडूंवर. आतापर्यंत इथे भरपूर बक्षीस जमा झालेलं आहे आमच्यापर्यंत. जीतसाठी तर तब्बल 7500 रुपये आलेले आहेत ते दुर्वेश माळी यांच्याकडून. आणि इथे सुद्धा जीतसाठी जवळजवळ 2500-3000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे. 1 मॅन शो होताना जीत गावड आपल्याला बघायला मिळतोय. सदानंद गणू वजे यांच्याकडून 500 रुपये. बघा, यंगस्टार टेंबोडे उमरोलीचे समर्थक आहेत. आपण थोडासा सीमारेषेच्या बाहेर राहायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वाद झाला नाही पाहिजे याची दक्षता घ्या. इथून आपण बघतोय चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 11ची गरज आहे. संपूर्ण ऑफिशियल टीमला आपण पाहतायत. मनोजी नरेश पाटील यांच्याकडून हल्दीराम सोनपापडी स्वीट पॅकेज या ठिकाणी देण्यात येईल. राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा ऑफिशियल टीमला हॅम्पर, गिफ्ट हॅम्पर असेल. यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर जरूर निघून जातोय आणि हळूहळू आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एक सुद्धा रन्स यावेळेला आलेली नाहीये. त्यामुळे आपण पाहू शकतायत की आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 5 बॉल 11 रन. जीत गावड, राज पाटील एका साईडला आपण पाहतायत. दक्ष गावड आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला खेचून मारला आणि सरळ चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे जीत गावड. क्लास. पुन्हा एकदा मात्र सदानंद गणू वजे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज.
जीत गावड यांच्यासाठी. बघा प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये जीतचं कौतुक करण्यासाठी. जीतवर पैशांचा वर्षाव होईल. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू दिलेला आहे. इथे आपण बघितलं तर जीतला बघा 1 झालं, 2 नोट झाली, तिसरी नोट 500-500च्या ह्या 3 नोटा आणि किस सुद्धा केलेला आहे तिथे त्याला. बघा चुंबन घेतलं जाते जीतच्या गालावर. चला प्रेक्षकांनी थोडं बाहेर राहायचं आहे प्लीज. आपली लीग आहे, आवडती लीग आहे, आपुलकीची लीग आहे, आगरी प्रीमियर लीग आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. शेवटचं षटक विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 4 चेंडू आणि 5 धावा. 4 बॉल आणि 5 रन. या वेळेला मी कौतुक करेन प्रेक्षक राजांचं, त्या सन्माननीय व्यक्तिमत्वाचं की त्यांनी उधळण केली नाही, हातामध्ये मात्र यावेळेला पैशांचा सन्मान दिला. आता 4 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता. ही खूप मोठी गोष्ट आहे सर, तुम्ही बोललेत. आणि एक मेसेज सुद्धा हा प्रेक्षकांपर्यंत जातोय की पैसे कधीही उडवू नका, पैसे देताना हातात द्या. ही खूप मोठी गोष्ट तुम्ही सांगितली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील. यावेळेला आपण पाहत आहेत 6 दिवस सातत्याने आपण पाहिलं, 7वा दिवस. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साइडला हुक केलंय. फिल्डर आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फार वेगाने येत आहेत. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आहे आणि फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. रन मशीन जीत गावड काय बॅटिंग केलंय. योगेश पाटील बाबू पुढे सरसावले गेले होते. मॅन फ्रॉम बहाडोली. आता बॉल आहेत 3 आणि 3 धावांची गरज. 17 बॉल मध्ये 44. अर्धशतक झळकावेल का याकडे लक्ष असेल. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. चला बँड पथक इथे या, समोर या बँड पथक. चला प्रेक्षक वर्ग थोडस धीर धरा, संयम बाळगा. रुपेजी गावड उपाध्यक्ष त्या ठिकाणी आहेतच. पुन्हा एकदा बॉल तयार. दक्ष गावड. यावेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु फलंदाज बाद होईल. क्या बात आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला. आता बॉल आहे 2 आणि 3 रनची आवश्यकता. फायनल मॅच कशी व्हायला हवी तर ती अशी व्हायला हवी, हाय व्होल्टेज मॅच. काय सामना रंगलाय. चला घाई करा. 2 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता. पर्व 9 रेकॉर्ड ब्रेक. प्रेक्षक वर्ग क्रिकेट शौकीन यावेळेला आपण पाहू शकतायत अतिशय सामना. हृदयाची धडधड, हृदयाचे ठोके वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चहू बाजूने प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक वर्ग. मुंगीला शिरायला जागा सुद्धा नाहीये आणि अप्रतिम आपण पाहू शकतायत. हे पर्व 9 आगरी प्रीमियर लीग 2026 हे शानदार आयोजन. विजेता कोण ठरेल. योगीजी पाटील मॅच आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात चांदीवरून. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 2 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. प्रेक्षकांनो सामना जर आवडला असेल मनापासून तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. 2 बॉल 3. 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. दक्ष गावड. यावेळेला लो फुलटॉस बॉल ऑफ साइडला. चांगली फिल्डिंग होते. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आता मात्र स्कोर आर लेवल. स्कोर आर लेवल. आता बॉल आहे 1 आणि 1 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता आहे. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या पुन्हा एकदा यायला हव्यात. टाय झाला सामना तर सुपर ओव्हर मध्ये जाईल. 1960 साली टेस्ट क्रिकेटमध्ये झालं होतं. सुपर ओव्हर झाली होती, टाय झाला होता. एकंदरीत टाय सामना झाला होता, सुपर ओव्हर नाही. तर कसोटी सामना टाय झाला होता वेस्ट इंडिज वर्सेस ऑस्ट्रेलिया 1960. आता इथे आपण पाहतायत 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. सन्माननीय व्यासपीठ या वेळेला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर घ्यायला हवा. 1 बॉल 1 रन. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतायत. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. कोण जिंकणार. विजेते पद रिया किनी चांदीप यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. कसोटी क्रिकेट प्रमाणे मात्र क्षेत्ररक्षण जवळ घेतलंय. अनुभवी खेळाडू पंकज पाटील पालन दक्षला सांगतोय, दक्ष भिवू नकोस,
बिंदास्त गोलंदाजी कर. चला थोडीशी घाई करा प्लीज. एक बॉल आणि विजयासाठी एका रनची आवश्यकता आहे. एक बॉल एक रन हे सामन्याचं समीकरण. पंकज पाटील पालन जात आहेत, तुषार गरजच्या खांद्यावर हात देत आहेत, दिलासा देत आहेत, धीर धरतायत. या वेळेला पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. एक बॉल एक रनची आवश्यकता आहे. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतायत. कोण जिंकेल कोण पराभूतच्या छायेत द्वितीय क्रमांकावर तुम्हाला स्थान पटकावावं लागेल. चॅम्पियन्स कोण बनेल आणि ट्रॅप रचण्यासाठी जणू काही मुंबईची ट्रॅफिक लागले. या वेळेला आपण पाहतात अम्ब्रेला टाईप डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही मात्र प्रेक्षक वर्ग आतमध्ये जाणार नाही याची दखल घ्या. एक बॉल एक शेवटचा अंतिम बॉल. इथून जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहू शकतायत काय घडलं गेलंय. कीपर क्लोज. अरे पण सामना संपला नाही कशाला पब्लिक पण किती एवढं सांगून सुद्धा तुम्ही पंचांचा डिसिजन स्टंप कशाला घेऊन गेलाय. ए त्याच्यावर कॅमेरा फिर. प्रेक्षक वर्ग सामना संपला नाही अजून तरी सामना समाप्त झालेला नाहीये. अरे स्टंप कोण घेऊन गेलाय रे तो. नुकताच मी उल्लेख केला प्रेक्षक वर्ग थोडस धीर धरा धीर धरा. आणि इकडे फटाके लावायला पण किती घाई झाली होती. सामना संपला नाही तोपर्यंत फटाके लावून मोकळे. दोन खेळाडू आउट करायचे आहेत तर तुम्ही ऑल आउट होतील. 6 चेंडूंचा खेळ असेल. 6 चेंडू मध्ये 2-3 बॅटर असतील फक्त. 3च बॅटर आणि 1 गोलंदाज. आता जे फलंदाजी करत होते तेच फलंदाजी करतील हे लक्षात ठेवायचं आहे. यंगस्टार टेंबोडे उमरोली आपण बॅटर पाठवा लगेच. यंगस्टार टेंबोडे उमरोली बॅटर पाठवायचे आहेत. आणि नेहाली स्वरांगी वॉरियर्स आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो चला यंगस्टार टेम्बो